सर्वांना नमस्कार मित्रांनो। आज आणि या 2 दिवसाच्या पाठीमागे जर गेलो तर मोठ्या प्रमाणात होळीचा उत्साह जाणवला आपल्याला। अनेकांनी होळी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे साजरा केली। अनेक जणांनी रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगाला प्राधान्य दिलं आणि ही एक सजगता सगळ्या नागरिकातून जाणवली। आणि नंतर जर सांगायचं झालं तर होळीचा जो सण आहे तो मोठ्या प्रमाणात सगळे समाज बांधव साजरे करत असतात। पण हा जो काही सण आहे एक विशेष परंपरा किंवा वैविध्यपूर्ण होळी साजरा करण्याचं जे काही प्रामुख्याने आकर्षण ठरतं ते बंजारा जो समाज आहे त्या समाजामधील ठरलं जातं। आणि होळीचं विशेष महत्त्व या समाजामध्ये आहे। आणि हा समाज त्यांच्या गाण्याने किंवा जे काही पारंपरिक त्यांचं नृत्य असतं, आपण त्याला म्हणतो लेंगी नृत्य, या नृत्यावर ते ठेका धरतात। आणि हा सण जवळपास म्हणजे महाशिवरात्रीपासून सुरुवात होते त्यांच्या या उत्सवाला। आणि जे काही वाड्या वस्त्या आहेत त्यांच्या त्या वाड्या वस्त्यावर मोठ्या प्रमाणात लेंगी नृत्यावर जे काही समाज बांधव आहे त्यांचे बंजारा समाज, मग लहान मोठ्या किंवा ज्येष्ठ मंडळीसुद्धा महिला असेल किंवा पुरुष असेल यामध्ये नृत्य सादर करताना आपल्याला दिसतात। तर हा जो काही समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आपले कलाकौशल्याने सध्या प्रगतीच्या दिशेने आहे। आणि प्रामुख्याने हा समाज मोठ्या प्रमाणात जे काही आपण म्हणतो बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात ऊसतोडी साठी जातो। यामध्ये अनेक तांड्या वस्त्या वर हा समाज ज्यावेळेस कारखान्याच्या धुरडे पेटतात त्यावेळेस जात असतो। पण आता हा समाज जे काही तांडे वस्ती आहे तिथे दिसू लागला आहे। आणि प्रामुख्याने हा रंगपंचमी आणि होळी हा जो काही सण आहे तो साजरा करताना दिसतात मला। आणि मित्रांनो, विशेष म्हणजे या समाजाचं जे काही गाणे आहे किंवा नृत्य आहे या विशेष असं महत्त्व आहे या समाजाला। आणि नंतर जर सांगायचं जर झालं तर या समाजावर मोठ्या प्रमाणात जो काही परिणाम आहे तो झालेला दिसतो। आणि एक वेगळी परंपरा या समाजामध्ये अस्तित्वात आजही आहे। आणि या समाजामध्ये जो काही लेंगी हा नृत्य प्रकार आहे तो विशेष सगळ्याचं आकर्षण ठरला जातो। नंतर हा समाजसुद्धा आज शिक्षणाच्या बाबतीत पुढे आहे। आणि या समाजातील अनेक तरुण असेल किंवा तरुणी असतील, आता शैक्षणिक जे काही मागासलेलं पण आहे ते दूर होताना दिसतं मोठ्या प्रमाणात। तर नक्कीच मित्रांनो, मी आता फिरत असताना काही त्यांचे नृत्य बघितले तर 2 व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे। हे दोन्ही व्हिडिओ एक आमच्या भागातीलच आहे आणि दुसरा बीड जिल्ह्यातील काही समाज बांधव आहेत जे काही कारखान्याच्या ऊसतोडीवर आलेले असताना त्यांनी नक्कीच त्यांनासुद्धा एक लेंगी या नृत्यावर ठेका धरला आहे। आणि मी थोडक्यात का होईना हे जो दोन्ही व्हिडिओ माझ्या मोबाईलमधून शूट करण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न केला। आणि आज नक्कीच या समाजाबद्दल मलाही एक वेगळं महत्त्व त्यांच्याबद्दल जाणवलं। आणि नक्कीच या समाजाला पुढील जो काही काळ आहे त्यांचा, या काळामध्ये हा समाज पुढे जावं, एक म्हणजे प्रगतीच्या वाटेने वाटचाल करू अशी अपेक्षा आहे आपल्या या यूट्यूब चॅनलकडून। नक्कीच तुमचा जो प्रतिसाद मिळतो सगळ्यांचा त्या प्रतिसादासुद्धा धन्यवाद। आणि आपल्या पांडुरंग साळवे या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तुम्हाला मित्रांनो सबस्क्रायबर नक्की
कुठलेही त्यासाठी पैसे लागत नाही, एकदम फ्री आहे. नक्कीच तुमचा प्रतिसाद असाच मिळत राहू. तर नक्कीच दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा. धन्यवाद.
शिवाय